विदर्भ में जब जाएगा तो मुझे लगता है ये बहुत ही पुण्य का काम, ये बहुत ही आज के रामोत्सव के दिन आज जो जिस प्रकार से प्राण प्रतिष्ठा हो रही है इसके लिए बहुत ही महत्वपूर्ण दिन है। और आज देश के लिए, विश्व के लिए और हमारे सब के लिए स्वर्ण अक्षरों में लिखा जाएगा, ऐसा दिन हमारे जीवन का आया हुआ है। हम सारे लोग ऐसा अच्छा आनंद से मना रहे हैं और सारी जनता खुद होकर, किसी को नहीं बताना पड़ रहा है। अकेले नागपुर में 6000 कार्यक्रम हो रहे हैं, महाराष्ट्र में 1.5 लाख कार्यक्रम हो रहे हैं, ये खुद लोग कर रहे हैं, किसी को बोलने की जरूरत नहीं है। हमारे राम भक्त रास्ते पे आ चुके हैं और रास्ते पे आकर हमारी युवा, हमारी महिलाएं पूरी ताकद से ये उत्साह मना रही है। देवेंद्रजींनी कारसेवा बदलाचा ट्विट काल केलं होतं, त्यामुळे त्यांनी टीका केली, त्यांना एक प्रकारे उत्तर मिळालेलं आहे। नाही, देवेंद्रजींचं आयुष्य हे निर्मळ आहे, त्यांनी आपल्या जीवनामध्ये संस्कार पाडलेले आहे। राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये कारसेवक म्हणून त्यांनी आपलं त्या काळात तरी कधी वाटलं नाही, पण त्या वयात बालवयातही त्यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी धर्माची निभावली। या कारसेवेत त्यांचं मोठं योगदान आहे। आणि आता त्यांनी तो फोटो जो त्या काळाचा होता रेल्वे स्टेशनचा तो ट्विट केला। मी त्यांनी केलेल्या राम जन्मभूमीच्या योगदानाबद्दल, त्यावेळेच्या कारसेवेबद्दल, तेव्हाच्या राम जन्मभूमीच्या आंदोलनाच्या योगदानाबद्दल देवेंद्र फडणवीसांचं मी मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्या वयात त्यांना वाटलं की रामलल्लाचा ज्या ठिकाणी जन्म झाला होता त्या ठिकाणी मंदिर बनावं, ही त्या वयात त्यांच्या मनात भूमिका आली आणि त्यांनी ती भूमिका वठवली आणि कारसेवेचा भाग झाले। आणि त्या ठिकाणी बाबरी मस्जिद पाळण्याकरता त्यांचा मोठा त्या ठिकाणी आपला रोल होता, तेही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी आपली भूमिका बजावली आणि त्यांनी यापूर्वीच याबद्दल सांगितलं आहे। पण टीका करणारे टीका करत राहतील, त्यांना टीका करायचं काम आहे। पण देवेंद्रजी हे खऱ्या अर्थाने या धर्मकार्यात, या संस्कार कार्यात, या आध्यात्मिक कार्यात त्यांचा महत्त्वाचा रोल आहे होता। संजय राऊत यांनी याच देवेंद्रजींचं वय काढलं होतं की ते लहान वयात त्यांना वाटलं असेल आणि ते फक्त रेल्वे स्टेशनपर्यंत गेले होते का, असं देखील त्यांनी सवाल केला। आता संजय राऊतबद्दल काय बोलावं, खोटं बोलण्याकरता किंवा खोटं रेटून बोलण्याकरता किंवा कुणावर व्यक्तिगत टीका करण्याकरता जगामध्ये एकट्याच माणसाला जन्म दिला, त्याचं नाव संजय राऊत आहे। आराम सर, पण थोडे आराम।